अनेक दिग्गजांच्या तिथे प्रतिष्ठा पणाला लागली। अमर, देवेंद्र फडणवीसांचा मतदारसंघ, नाना पटोलेंचा मतदारसंघ, विदर्भातनं अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला आहेत। काय विदर्भातनं निकाल येऊ शकतात? कारण काँग्रेसला खूप अपेक्षा आहे त्यावेळेस विदर्भातनं त्यांना बूस्ट मिळेल, पण महायुती म्हणतात आम्ही तिथनं हट्टर दिसत नाहीत। आपल्या एक्झिट पोलमध्ये आपल्याला तिथे मोठा महायुतीच्या बाजूने जाताना दिसले होते तिकडचे कल। मी अगदी बरोबर दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राबाहेर आहे आणि खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये सत्तेचं पॉवर हाऊस जे आहे ते विदर्भावर केंद्रित झालंय। म्हणजे भाजपा असो वा काँग्रेस, सगळे दिग्गज नेते जे आहेत ते अगदी विदर्भातून येत आहेत। एकीकडे देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे काँग्रेसकडून वडेट्टीवार असो किंवा नाना पटोले असो, हे सगळे नेते जे आहेत ते विदर्भातून येतात। भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्यांकडे पाहण्यात येतं आणि त्यामुळे विदर्भातली निवडणूक अतिशय महत्वाची, अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पण काही 2-3 महत्वाचे मुद्दे मी 2 दिवसात अजून जे अनालिसिस केलं त्याच्यात आढळले की 54% मतदान हे लोकसभेत झालं होतं आणि आता जे नागपूरला जे मतदान झालंय ते 61% झालंय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदारांची नोंदणी सुद्धा वाढलेली आहे। म्हणजे साधारणतः 2.25 ते 2.5 लाख मतदान हे केवळ नागपूर जिल्ह्यात वाढलंय। नेमके हे 2.5 लाख मतदान आपण डिवायडेड बाय 12 जरी केलं तरी प्रत्येक मतदारसंघात अगदी 18,000 ते 30,000 पर्यंत मतदान हे जास्त झालंय आणि हे वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडतं हे अतिशय पाहणं महत्वाचं ठरणार। आणि त्यामुळे जे कल जे दिसतात आहे ते महायुतीच्या बाजूने जास्त दिसतात आहे, कारण की यावेळेला संघ परिवाराकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलवर मतदानाकरता लोकांना आग्रह करण्यात आला होता। त्याचा कुठेतरी फायदा महायुतीला होतो का असं वाटतंय। पण एकूणच दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा जोर लावला होता। राहुल गांधी असो किंवा प्रियंका गांधी असो यांचे रोड शो, रॅलीज या विदर्भात झालेल्या, त्यामुळे अतिशय चुरशीची आहे अशा सगळ्या नाना पटोले असो, विजय वडेट्टीवार असो, देवेंद्र फडणवीस असो या जी आपल्याला सगळ्यात चुरशीची जी लढत दिसते ती नागपुरातील मध्य नागपूरमध्ये असणार आहे। ठीक आहे, ठीक।